कुणीच नाही करायची. ते बुवांचा असू ना तू कुणाचा असू दे. बरोबर आहे. आता स्टेजवरती तुम्ही बोलायला
अजून थोडं छान नॉर्मली या सृष्टीचा पालनहार बाप्पा गणरायाला वंदन करतो. कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो.
माझं ग्रामदैवत धनी केदारली आई सुगाई देवी माता रासाई तिच्या चरणाशी नतमस्तक होऊन या मुंबई नगरीची माझी माता मुंबा देवी आणि या रंगमंचाची रंग भरणारी सरस्वती माता तिच्या चरणी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ओंकार क्रीडा मंडळ सुभाषदादा बावकर संदेश माडी यांनी शक्तीपुराचा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे। मित्रांनो कोकणची लोककला आली म्हटलं की संगीतालाच आमचे ढोलकीपट्टू विशालदादा सुद्धा कीबोर्ड मास्टर पंकजदादा काताडी। मित्रांनो आज खरोखर पंकजदादाचा वाढदिवस आहे। एकदा पंकजदादासाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन एकदा टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं। कारण का असे कलाकार घडणारे कमी की स्वतः कीबोर्ड वाजवत असताना सुद्धा उत्कृष्ट असं गायन करतात। त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या साथीने शाहीर देवेंद्र भानुजीमण मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे। तत्पूर्वी आज या ठिकाणी उपस्थित सहकारी आणि या लोककलेचे कलाप्रेमी दिनेशदादा कोटरकर साहेब, त्याचप्रमाणे माझ्या गुरु समाज दिलीपजी नामे बुवा, त्याचप्रमाणे पुढेवाले शाहीर तुषारजी मंडळे बुवा आणि एक गोड कोकिळवाणी आवाज असणारे शाहिरी तेजलताई पवार यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून मित्रांनो वेदी वाकी कला प्रथमच कार्यक्रम आहे मुंबई नगरीत या वर्षीचा। परवा झाला डोंबिवली त्या ठिकाणी, पण सचिन मोहनची आणि माझी झोंबी पहिलीच या वर्षीची मुंबई रंगमंचावर। बुवा म्हणाले की बुवा पाणी टाक, तुम्ही बुवा बर्फ आणलेला आहे कारण गर्मी तुम्हाला जास्त झाली। कुठं कुठं टाकलात बर्फ, कोणाकोणाची घरं उद्ध्वस्त केलात, बर्फ घालून ते मला सगळं माहिती। आम्ही पाणी टाकतो, एसी चांगला इथं, बर्फ घालायचं म्हटलं तरी सुद्धा घालतो बुवा, फक्त जागा दे। आजची प्रतिस्पर्धी म्हणून तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करतो। दुसऱ्या बारीत बुवा चांगला बर्फ लावून ये आणि स्तवनाला सुरुवात करणार आहे। चांगली साथ असू द्या। धन्यवाद। लाइटिंग
सद्गुरु विना देची भगवंतास नाही जुळलीच नाती अरे या लोककलेच्या शायरास गुरु विना नाही जमती अन म्हणून प्रथम मी पूजितो माझी माय पिता अनस्वरी स्वती मातेची स्तुती अरे हात शिकवून हात धरून शिकविल मलाच बापानं यांच्यासारखा कधी धावून गेलो नाही मी गुणावर कोपानं अरे बुद्धीची देवता वाजव नाही तर तुझा अंत आहे नक्की आणि आज नक्कीच देऊन जाणार तुला सांगताना छातीला बोट लावून नावाचा सचिन कदम आहे तुझ्या दम काय राहिलेला नाही बोलणार आहे मित्रांनो बारीक करणार एक तासाभराची पण मुलाला जात दाखवणार खूप कार्यक्रम केले तुला गवळण पाहिजे ना प्रेमाची गवळण बुवानं झोपते बुवांचं प्रेम कमी झालं सगळे काय धंदे बंद झाले प्रेमाच्या गवळणी दिल्या आणि बुवा शक्तिपुराची संस्कृती जर जपायची असेल तर म्हणून चालू केलं होतं मी ते पण आज तुला ठोसा चांगला मारणार म्हणून मित्रांनो काय म्हणायचंय बघा मला असतं ना सदा ही राहू दे कृपेची माया अरे लाविली रसिका मावर ही माया लाविली रसिका मावर ही माया रंगमंचावरी आलो गीत गाया मी वंदन रसिका माया सदा राहू दे कृपेची माया करतो मी वंदन रसिका पाया सदा राहू दे कृपेची माया वंदन 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 करतो मी वंदन रसिका पाया सदा राहू दे कृपेची माया करतो मी वंदन रसिका पाया सदा राहू दे कृपेची माया मी सदा करीतो रसिका गुरुचरणी सेवा गोड मानोनी दिला गुरुन मला ठेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा मी सदा करीतो रसिका गुरुचरणी सेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा वंदन वंदन करीतो वंदन 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 करीतो वंदन वंदन तुम्हा वंदन 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 मी सदा करीतो रसिका गुरुचरणी सेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा गोड मानोनी गुरुन दिला मला ठेवा तुझ्या चरणी जिजविली ही काया गुरुचरणासी मी जिजविली ही काया
व्यासपीठावर गुरु शिष्य नात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानुरूपात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानुरूपात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानुरूपात अरे नृत्य कलेच्या व्यासपीठावर गुरु शिष्य नात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानुरूपात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानुरूपात तेजा परी हा प्रकाश मिळतो भानुरूपात तुझ्या नामाची गवन करतो गुरुराया तुझ्या नामाची गवन करतो गुरुराया देवेंद्र गातो सभेच्या ठाया देवेंद्र गातो सभेच्या ठाया लावली रसिका मावर ही माया लावली रसिका मावर ही माया ही रंगमंचावरी आलो गीत गाया तुम्ही वंदन रसिका संपाया सदाय राहू दे तुझी छाया तुम्ही वंदन रसिका संपाया सदाय राहू दे तुझी सदाय राहू दे तुझी छाया बोल श्री गणपती गजानन महाराज गणिरवळनाथ महाराज सुगाय देवी माते अखंड हरदा सोळीचा विजय असो असो बाबरंगले घराण्याचा विजय असो असो एक बोलतो रे वाहे की जय गणपती बाप्पा मोरया एक नंबर हॅलो दादा थोडा इको हॅलो ची 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 मॉनिटर मध्ये राहिले कान पडत नाही हॅलो 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 येस ओके बघा आजचा कार्यक्रम पहिल्यांदाच असताना आजचा प्रेक्षक नेमकंच आहे मोजकाच आहे बुवा कुंभलून गेलेले बुवा सारखे म्हणतो बुवा पाणी टाक उष्णता वाढल गरमी बुवा झाली तर तुझा सगळा कलपाटून पडल आता गणाला सुरुवात करणार आहे मी असू दे सारखे शाहीर म्हणत होता परवाची बाजू माझी वेगळी होती आणि बुवा त्या दिवशी सांगितलं मी सुंब जळलं तरी त्याची पेळ कधी जात नाही मोठेगिरी लोकांना सांगतो 7वी शिकलेला आहे 7वी शिकलेला आहे म्हणे बुवा आणि तुम्ही लोकांसमोर सादरीकरण करताना काय काय करता
ह्याचं भान असायला पाहिजे बुवा. आणि तुमचेच शब्द आहे की बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा सुद्धा नसतो. तू का गो खातोस, इथून सुरुवात बुवा आज तुझी. आणि गण गाणार आहे. खूप बोलून गेला, गण गाणार आहे ना, गण बुवा. म्हणजे हे आमचे सीमेवर जे आमचे रक्षक, ज्यांच्यामुळे ही मुंबई नगरी चालली, बाप्पाच्या अडवणे गेल्याने ही अनुभाव पडू नाहीये. आजपर्यंत झालंय का हो? झालंय काय? आणि हे महाराष्ट्रात नाही बुवा, भारतात काय देशात सुद्धा होणार नाही. कारण तेवढी आपली ताकद आहे. त्या सीमेवर लढणारे जे शिपाई आहे त्यांच्यामुळे आपण आहोत, मला सुद्धा माहिती आहे. गण गायचा, काहीतरी द्यायचं म्हणून बुवा गण गाऊ नका. मागच्या बारीत सुद्धा सांगितलं. शक्यतोरा सादरीकरण करत असताना त्या गाण्याला बेस आहेत काहीतरी बुवा. आणि मी 7वी शिकलेला आहे. मी तुम्हाला सांगणं योग्य नाही, पण माझ्याकडून शिका हे सांगतो. आज गण देऊन जातोय. 18 तारखेला तुमचा आणि माझा कार्यक्रम आहे. उद्या तारीख आहे 16. अजून 3 दिवस आहेत. बघूया तुमची ताकद. आणि बोलणं म्हटलं होतं मित्रांनो, बाप दाखवून येतं श्राद्ध घाल. ह्याच्या या म्हणीचा अर्थ ह्या शाहिराला कळत नसेल तर बुवा काय म्हणून गेले की बुवा अंतर्यामी आहे. मी त्या दिवशी उलगडा करून दिला त्या म्हणीचा. बाप दाखवून येतं श्राद्ध घाल. बुवा तुझी घालायची पाली येणार. जे स्वतः बोलून जायचं ते विसरून जायचं. दुसऱ्यानं बोललेलं फक्त खरडवून काढायचं बुवा. आणि ही तुझी पद्धत कुठची? शिळ गायचं नुसतं उकरून उकरून. म्हणून बुवा तुझी परिस्थिती अशी झाली. माझ्या मुलं या रंगमंचावर आलाय याचं भान ठेव. दोन्ही मंडळाच्या पाया पडलोय मी, कारण कार्यक्रम तुमचा आणि माझा होता. माझ्या समोर नाक नाही वर करायचं, नाही तर बुवा तुला वलट काढणार मी. आधी गण गातो मित्रांनो, नंतर गवळणी पासून बुवाना बघतो. बोका सुद्धा म्हणता येत नाही. बुवा बरोबर बघा, भोका म्हणतो भोका. आणि मी याला कसं म्हणतोस का ना, अति शहाणा, त्याचा बैल रिकामा. हे लक्षात ठेव बुवा. भोका नाही, बोका बोका. आणि तुम्ही मांजर. बोका आमचा आला ना मिशी आला मग समजेल कसा लागतो तो. म्हणजे कशासाठी? वाटीच्या जोडीला. त्यांच्याशिवाय चालणार नाही बुवा. शक्ती तुराया. जशी तुमची आदिमाया मोठी तसा मी शंकर माझा मोठाच म्हणणार. कमी पडून देणार नाही बुवा. लक्ष असू दे. गणाला सुरुवात करतो. चला. तू दिलास जन्म मला, हा देह तुझ्या भक्तीत अन सेवत वाहू दे. अन तू दिलेस 2 डोळे मला, या डोळ्याने तुझे श्री सुख पाहू दे. तुझ दिलेस 2 कान मला, या भक्तांची हाक माझ्या मनात वेडू दे. अन सदा राशील पाठीशी गणदेवा, तुझ्या मंदिरात येऊन तुझे दर्शन मलाच घेऊ दे. म्हणून
मित्रांनो काय म्हणायचं बघा गणातून निराकार निर्गुण तुझी छाया वा बरं घाल बरं घाल तुझा काढतो पाणी विधान अरे भक्त हा भोळा होली गोळा विनवी तो देवराया नाचत ये गणराया तुझ तारणारा बाप्पा मोरया तारणारा बाप्पा मोरया नाचत ये गणराया तुझ तारणारा बाप्पा मोरया नाचत यावे गणराया तुझ तारणारा बाप्पा मोरया नाचत ये गणराया नव्हती कुठची माया वृक्षाची छाया नव्हती देवाचा नवत पशु नव्हता अवतार नव्हते देवाचा नव पशु नव्हता आकार नव्हते देवाचा नव पशु नव्हता आकार तीन बाळ हे जन्मल देवा घडला ओमकार यो तुझा नंतर अनुभवता त्याच्या पुढचा गण गायलाय तीन बाल हे जन्मल देवा घडला ओमकार तीनवणी माझी गणराया नाचत यावे रंग भराया तीनवणी माझी गणराया नाचत यावे रंग भराया नाचत यावे गणराया
ब्रह्म सांगा खुना अलक्षाचा गुरु ब्रह्मा सांग गुणा अलक्षाचा गुरु ब्रह्मा सांग गुणा हे गुरुवर्याची कवन मोठी गातो देवराया गुरुवर्याची कवन मोठी गातो देवराया नाचत यावे देवराया शिजवीन माझी चरणी काया नाचत यावे देवराया शिजवीन चरणी माझी काया नाचत यावे गणराया तू तारणारा बापा मोरया नाचत यावे गणराया तू तारणारा बापा मोरया हे आळवणी करतो देवराया निरंकार निर्गुण छाया आळवणी करतो देवराया निरंकार निर्गुण छाया भक्ता भोळा ओरी भोळा इनवी तो गणराया भक्ता भोळा ओरी भोळा इनवी तो गणराया नाचत यावे गणराया तू तारणारा बापा मोरया नाचत यावे गणराया तू तारणारा बापा मोरया नाचत यावे गणराया तू तारणारा बापा मोरया हे नाचत यावे गणराया आणि या दृष्टांची छाया नष्ट कराया धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक कोकण कला मंच प्रस्तुतीबाई या मंडळाचे निर्माते आदरणीय माननीय श्री दिनेशदादा कुडतोडकर साहेब यांच्याकडून खास गाण्यासाठी 1101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कोकणी कला राजापूर लांजा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे शर्मिल आणि बंटी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ त्याच्या आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद मित्रांनो. राहिले आता गवळण. तवण आणि गण झाल्यानंतर गवळण येते. सगळ्यांना ठाऊक आहे, कारण हा जो प्रेक्षक आहे मी या प्रेक्षक म्हणजे मी मानतो त्या लोककलेचा आत्मा असतो तो म्हणजे प्रेक्षक. आज प्रेक्षक नाहीये म्हणून टाळ्या शिट्याचा गजर ऐकायला मिळत नाहीये. कोणताही कलाकार असू दे, पण त्या कलेचा आत्मा तो मूळ म्हणजे हा आजचा प्रेक्षक असो. शाहिरांनी या ठिकाणी गवळण सादर केलेली आहे. वा म्हणतात भोका. भोका काय भोका तुझ्या भोकात घालू दे रे सचिन बुवा. ऐका परत लांब असाल तर ऐका. भोका बांधताय लोक सांगायला लागली. भोका म्हणे भोका तुझ्या घालतो भोका.
आणि म्हणे अजून 7वी शिकलेला आहे, माहीच नाही म्हणे मला. काय तुझं गोड मारलं होतं मी? बुवा प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे स्वतःची पाजला, पण पाजलताना खोटं बोलू नका. आणि हा जेवढा मोजका जरी प्रेक्षक असला तरी त्यांना माहिती तुम्ही खोटं किती बोलता. मित्रांनो, गवळणीचा विषय सोडा, बुवाने मागच्या बारीचं काढलं म्हणून बोलतोय. जर मी बोलतोय ते जर म्हणजे कसं ऐकायला वेगळं जात असेल तर बोलणार नाही. बुवाने म्हटलं मागच्या बारीत म्हटलं की बुवा भाड्याने घेऊन किती दिवस तुम्ही जगणार, त्या विषयावर आजचा विषय त्यांनी धरलेला आहे की ढोलकी बुट्टो आज बुवा तुमचे कुठचे खिडचे. कारण का बुवा माहितीये काय, एक जरी कॉल केला ना, एक कॉल तरी एका शब्दावर माझ्याकडे येतात, कारण त्याला मी पैसे मोजतो. आणि तुम्हाला लाजा वाटत नाही बुवा, कलाकाराची 500 रुपयात किंमत करण्यापेक्षा बुवा आपल्या खिशात नाही राहिले तरी चालतील, पण कलाकाराला इज्जत द्या. या मताचा देवेंद्रजी मंच्या म्हणून कोणताही कलाकार राज्यातला असू दे, रत्नागिरीच्या खेड तालुक्यातला असू दे, रसिक जण खोटं बोलणार नाही. व्यासपीठावर कधी जरी कॉल केला तरी एका फोनवर येतात माझ्याकडे. तर मला गाण आहे त्या कलाकाराची, ते किशे भरायचे सोडा, टोपीत काय काय लपलंय ना तुमच्या मला माहिती आहे. सांगितलं अजून इज्जत नाही काढणार, पण बोलाय गेलात म्हणून बोलणार. साऊंड सिस्टम मला बुवानी नेलं राजापुरात, तिथं आमरस दिवसभर खाल्ला बुवा. आमरस काय म्हणणं आहे, ज्याचं खावं त्याला ढेकर द्यावा. आमरस बुवाने भरपूर खाल्ला. खाण्याच्या नादात सावडेवाल्याला पैसे कमी दिली आणि मला दुसऱ्या दिवशी फोन करतो, चिमण बुवा 2-3 हजार रुपये तरी द्या. म्हटलं का हो, पैसे म्हणतो कमी पडले. अरे कार्यक्रम मिळत नाही म्हणून 15-15 हजाराचे कार्यक्रम कशाला घेतोस? भागली पाहिजे आपण. संदीप बुवाची आणि माझी तोड जमणार नाही तुला बुवा. त्या दिवशी संदीप बुवाला पण म्हटला, तो संदीप नाही मी किंवा मालकर म्हणतो नाही, संदीप बुवांनी मी भरपूर दिलेलं, नंतर प्रेमात आलेलो. शिक नाही तर तुला भीक मागायला येईल. गवळणी बोलतोय मित्रांनो, जास्त नाही बोलणार. बुवा म्हणतात प्रेमाच्या गवळणी सोडा. याच नामे बुवा खरोखर सांगतो, प्रेमाची गवळण सोडली. बुवांना गवळण देणार आहे, ठोसा मारतो बघा. बुवा म्हणालाय की डाव्या पायावर मारलाय म्हणतो ठोसा. मला दाखवतो कुठच्या शास्त्राला विचारतो, राधेन कानाच्या ठोसा मारला तो. रसिकजनो त्या ठिकाणी गवळणीला सुरुवात करतोय. तत्पूर्वी बुवा मी खाली असेल 7वी शिकलेला, पण एक सांगू इच्छितो, दुष्ट आणि दृष्ट याच्यात फरक आहे की नाही सांगू?
रसिकचे नाव सांगा. दृष्ट आणि दुष्ट याच्यात फरक आहे की नाही सांगा. दृष्ट म्हणजे बाबा आता काय सांगायचं तुला, इथं शिकलेला भरपूर मास्तर म्हणे, पोस्ट मास्तर आहे, 40,000 पगार घेतो, त्याच्यात भागव लोकांचे बरं वाजवणाऱ्यांना दे काहीतरी, स्वतःचं घर भरू नको, नाहीतर बुवा यांना कापणार. म्हणून कार्यक्रम लागले 15,000 घेतो सुपारी, कलाकारांची देत नाही. म्हणून माझ्यासोबत यंदा भरपूर लागले बुवांची, 5-6 कार्यक्रम आहेत. पण बुवा कलाकाराच्या कलेला दाद द्या एवढीच विनंती आहे माझी. गवळणीला सुरुवात करतोय बघा. राधेच्या घरात माझ्या पोराने मजल लुटली, अन लुटली तर लुटली. या राधेची मावशीच उठली, अन मावशी उठल्यावर या कानाने सारी निरगुण पाहिली. भरून ठेवले घरात या दुधाचे माठ, काळ्या घागरीचा वरून खालून गोल काट. अरे म्हणे काना या सुदाम लंगड्या पेंद्याला आज लावू या वाट. अन राधा धरून घालीत बसेल आपल्या हातात आपल्याच हंडीत. म्हणून बुवा गवळण देतो, परत बुवा दुसऱ्या बारीत बर्फ जास्त घालून येशीव, काहीतरी बोलशीव तर सोडणार नाही. तुम्हाला प्रेमाची गवळण नको ना, डबल मिनिंग गवळण देतो. चल, मी भरपूर फाडलेले ते गवळण, विशाल दादाला पण माहिती आहे. ते मी बंद केलं होतं 2 वर्ष, म्हटलं भरू दे. म्हणून काय म्हणतो बघ राधी. धरून मांडीत ही घालते हंडीत, हे राधे आहे. धरून मांडीत घालते हंडीत, हे त्या आतमध्ये घालून पुरा. काय म्हणायचं मित्रांनो, दह्यापासून राधाबाई ताक बनवणार आणि लोणी येते वर. बुवा आमचा शान आहे, बुवा लय शान आहे, बुवांना लगेच समजेल. म्हणून धरून मांडीत घालते हंडीत, हे ते आतमध्ये घालून पुरा. आत घालून हे ते घुसलून काढते फेस वरती डरटारा. गाणं मारतात बुवा, गाणं मी कसं मारतो बघा गाणं. धरून मांडीत घालतो हा गाडीत, देतो आतमध्ये घालून पुरा, आतमध्ये घालून पुरा. आत घालून कसं घुसळून, आत घालून कसं घुसळून, हे सकाळते आत घालून खाली घुसळून काढते फेस वरती गरडाला. हात घालून येते घुसळून काढते फेस वरती गरडाला. हात घालून येते घुसळून काढते फेस वरती गरडाला. या बाईचा
मारी देत्या म्हणता अगं नको बाहेर सांडू मला चिकट दांडू नको बाहेर सांडू चिकट दांडू एक भांडत थेंब थेंब जरा एक भांडत थेंब थेंब जरा हात घालून चांगलं घुसळून हात घालून चांगलं घुसळून काढते बेस वरती डरताला हात घालून घुसळून काढते बेस वरती डरताला